नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ब्रिज कोर्सचा आपला डे आहे 42nd, जो 42वा दिवस आहे आणि स्टँडर्ड आहे 10th. टॉपिक आहे कोऑर्डिनेट जॉमेट्री. सब टॉपिक द ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन जनरल फॉर्म. आपल्याला काय काढायचं आहे? लिनियर इक्वेशनचा ग्राफ आपल्याला ग्राफ पेपरवरती ड्रॉ करायचा आहे. बघा, कॉम्पिटन्सी स्टेटमेंट्समध्ये आपल्याला ते सांगितलं आहे टू ड्रॉ द ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन जनरल फॉर्म. जनरल फॉर्ममध्ये आपल्याला ग्राफ काढायचा आहे. इक्वेशनचा ग्राफ आपल्याला आज काढायला शिकायचा आहे. आपण मागील इयत्तेमध्ये केलं होतं, पण आपण हे सगळ्या ब्रिज कोर्समध्ये रिव्हिजन करतोय. फर्स्ट बघा, ग्राफ्स ऑफ लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल आर पॅरलल टू ॲक्सिस. कसे असतात ते? एक्स ॲक्सिसला किंवा वाय ॲक्सिसला पॅरलल असतात. राईट द इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस ॲट अ डिस्टन्स ऑफ 7 युनिट्स फ्रॉम इट अँड बिलो द एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसच्या बिलो आहे आणि कसे आहे? पॅरलल टू एक्स ॲक्सिस ॲट अ डिस्टन्स ऑफ 7 युनिट्स फ्रॉम इट. राईट द इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे, पण एक्स ॲक्सिसच्या खालच्या बाजूला आहे, म्हणजे ती नक्कीच किती असणार आहे? वाय इज इक्वल टू -7 याप्रमाणे. आता पुढे पहा, इम्पॉर्टंट पॉईंट्स पहा. ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन द फॉर्म ऑफ ax plus by plus c equal to 0, a is not equal to 0, b is not equal to 0, intersect the both the axis. याप्रमाणे ग्राफ असेल तर तो काय करतो? ए आणि बी हे शून्य नसतील तर तो दोन्ही अक्षांना काय करतो? छेदतो. द कोऑर्डिनेट्स ऑफ एनी पॉइंट ऑन द लाईन सॅटिस्फाय द इक्वेशन ऑफ द लाईन. कोऑर्डिनेट्स काय करतात? इक्वेशन सॅटिस्फाय करतात. इफ द कोऑर्डिनेट ऑफ अ पॉइंट सॅटिस्फाय द इक्वेशन then the point lies on the line. The coordinate of a point satisfy the equation satisfy करत असतील तर ते पॉइंट त्या रेषेवर असतात. To draw the graph of a linear equation in general form, 3 or 4 solutions of the equation are to be obtained. म्हणजे आपल्याला जर इक्वेशनवरून ग्राफ काढायचं असेल तर 3 ते 4 सोल्युशनची आपल्याला गरज असते. Each solution gives coordinate of a point on the line. प्रत्येक सोल्युशनमुळे आपल्याला काय मिळतं? त्या लाईनवरचा पॉईंटचे कोऑर्डिनेट मिळतात. वेन द पॉईंट आर प्लॉटेड देन द लाईन कॅन बी ड्रॉ. आपण जेव्हा पॉईंट काढतो तेव्हा रेषा आपण काढू शकतो. पॉईंटशिवाय आपण रेषा काढू शकत नाही. आता एक्सरसाइज बघा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स. टू ड्रॉ द ग्राफ ऑफ x - y इज इक्वल टू 7. फाइंड द व्हॅल्यू ऑफ y इफ x इक्वल टू 3. एक्सची किंमत जर 3 असेल, आपण आता ही किंमत इथे भरू. 3 - y इज इक्वल टू 7. मग आता बघा, -y इज इक्वल टू 7 - 3 तिकडे गेल्यावर निगेटिव्ह झाले, वजा झाले, मीन्स -y इज इक्वल टू 4, म्हणजेच y इज इक्वल टू -4. तर आपल्याला yची व्हॅल्यू किती मिळालेली आहे? -4 मिळालेली आहे. त्यानंतर टू ड्रॉ द ग्राफ ऑफ 2x + y इज इक्वल टू 12. इफ द व्हॅल्यू ऑफ y इज 4 देन फाइंड x. इथेच आपण फाइंड आउट करणार आहोत. 2x + y इज इक्वल टू 12 आहे, बरोबर आहे. yची व्हॅल्यू किती घ्यायची आहे? 4 घ्यायची आहे. 2x + 4 इज इक्वल टू 12, म्हणजे 2x इज इक्वल टू 12 - 4, 2x इज इक्वल टू 8 आले, बरोबर आहे. म्हणजेच x इज इक्वल टू 8/2, म्हणजेच आली किती? 4 आली, म्हणजे बी हे आन्सर आलं, बरोबर आहे. आता पुढे पहा. आता इथे काय झालं आहे? हा सी स्मॉल झालेला आहे आणि डी पण स्मॉल झालेला आहे, तर ते कॅपिटल करून घ्यायचे आहेत. त्यानंतर कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू ड्रॉ द ग्राफ ऑफ x - y इज इक्वल टू 1. आपल्याला इथे ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ती पूर्ण करायची आहे. बघा, सोल्युशन x - y इज इक्वल टू 1, पुट y इज इक्वल टू 1, x - 1 इज इक्वल टू 1, x इज इक्वल टू 1 + 1 2, x - y इज इक्वल टू 1, पुट y इज इक्वल टू 2. देअरफॉर x - y ची किंमत 2 घ्या. x - 2 इज इक्वल टू 1. देअरफॉर x इज इक्वल टू 1 प्लस किती झाले? हे 2 इकडे गेले प्लस झाले, म्हणजे एक्सची व्हॅल्यू आली 3. x - y इज इक्वल टू 1, पुट y इज इक्वल टू -3. x - -3 1, म्हणजेच x + 3 1, म्हणजेच 1 - 3, म्हणजेच किती आले? -2 आले. आता पहा, आपण हा टेबल कंप्लीट करायचा आहे. प्लॉटिंग द अबोव ऑर्डर्ड पेअर ऑन ग्राफ पेपर अँड ड्रॉ ए लाईन पासिंग थ्रू द 3 लाईन्स. 3 पॉईंट्स, ह्या 3 पॉईंट्समधून जाणारी रेषा तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये पण काढून दाखवली होती, ती तुम्ही काढायची
आहे. आता बघा 2 1 आले, इथे x2 आणि y1 आले. त्यानंतर दुसऱ्याच्यामध्ये किती आहे, आपण जेव्हा y2 घेतला होता ते एक्सची व्हॅल्यू किती आली 3. मग ते ही कसे लिहायचे 3 आणि 2 याप्रमाणे लिहायचे. त्यानंतर इथे बघा आपण एक्सची व्हॅल्यू -2 आहे तर वायची व्हॅल्यू किती होती -3 होती. म्हणजे -2 आणि -3 याप्रमाणे आपण इथे ही सारणी पूर्ण केली, टेबल पूर्ण केलेलं आहे. आता क्वेश्चन 3 बघा. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. Plot the points 1, 2, 3, 6, -2, -4 on the graph paper. Decide whether the points are collinear or not. If so, draw a line passing through those points and write the equation of that line. आता मी इथे ग्राफ पेपर तयार केलेला आहे. त्याप्रमाणे मी आता काय करणार आहे, हे पॉईंट आपण ह्या पॉईंटना नावं देऊयात. ए, बी आणि सी असे ह्या कॉर्डिनेट्स असलेल्या पॉईंटना नावं देऊयात. आता आपण हे पॉईंट्स इथे प्लॉट करूयात. पहा तुमच्यासमोर ग्राफ पेपर आहे, मी त्यावरती हे पॉईंट्स सगळे प्लॉट करते. ए पॉईंट आहे 1 2, 1 आणि 2 म्हणजे तो कुठे येणार आहे 1 2 याप्रमाणे ए पॉईंट आला, दिसतोय सगळ्यांना. त्यानंतर दुसरा आहे 3 6, 3 आणि 6 हा सुद्धा कुठे आहे फर्स्ट क्वाड्रंटमध्येच आहे. 3 6 3 6 हा आहे 1 2 आणि त्यानंतर तिसरा पॉईंट आहे -2 -4 -2 -4 तो इथे येणार आहे थर्ड क्वाड्रंटमध्ये. बरोबर आहे, इथे आला थर्ड क्वाड्रंटमध्ये. याला नाव दिलं C, -2 -4. आता काय करायला सांगितलेलं आहे, हे तीनही पॉईंट्स कोलिनियर आहेत का हे आपल्याला पाहायचं आहे. बघा पट्टी घेऊन आपण हे तीनही पॉईंट जोडूयात. तर आपल्या असं लक्षात येतं आहे की हे तीनही पॉईंट्स कसे आहेत कोलिनियर आहेत, एकरेषीय आहेत. आता आपण ह्या लाईनचं इक्वेशन कसं लिहू शकतो पहा. आता जेव्हा एक्सची व्हॅल्यू 3 आहे तेव्हा वायची व्हॅल्यू 6 आहे, एक्सची व्हॅल्यू 1 आहे, वायची व्हॅल्यू 2 आहे आणि एक्सची व्हॅल्यू -2 आहे तेव्हा वायची व्हॅल्यू -4 आहे. यावरून आपल्या काय लक्षात येतं की वाय हा एक्सच्या डबल आहे. म्हणजे आपण इक्वेशन असंही लिहू शकतो वाय = 2x. याप्रमाणेही आपण हे इक्वेशन या लाईनचं इथे लिहू शकतो. ते याप्रमाणे लिहायचं वाय = 2x असं. आता त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न दिलेला आहे. ड्रॉ द ग्राफ ऑफ फॉलोइंग इक्वेशन्स. 2x + y = 5, y = x + 3, x = y. आता इथे बघा याच्यामध्ये आपण 3 व्हॅल्यूज सहज घेऊ शकतो. x = y आपण इथे टेबल तयार करायचं x y याप्रमाणे. तिसऱ्या एक्झाम्पलसाठी सांगते मी तुम्हाला. बघा इक्वेशन आपण इथे तयार केलं. आपण जर एक्सची व्हॅल्यू 1 घेतली तर वायची पण 1 येणार, म्हणजे दोन्ही कॉर्डिनेट्स 1 1 येणार. पहा x2 घेतला y पण 2 येणार म्हणजे 2 2 येणार. 3 घेतले तर हे पण 3 येणार 3 3. याप्रमाणे हे तुम्हाला सोप्या पद्धतीने इथे तुम्ही हे टेबल तयार करू शकता. टेबल तयार करून ग्राफ काढू शकता. इथे सुद्धा याचप्रमाणे आता आपण एक्स वाय इथे मी हे टेबल तयार करून देते तुम्हाला, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल हे ग्राफ काढणं. बघा एक्स वाय. आता जर आपण y1 घेतले तर एक्सची व्हॅल्यू किती येणार 1 + 3 म्हणजे 4 येणार, म्हणजे 4 1 झाले. त्यानंतर मी y2 घेतले तर 2 + 3 किती झाले 5 झाले. बरोबर आहे, म्हणजे इथे आले 5 आणि 2. एक वायची व्हॅल्यू जर मी एक मिनिट जरा पहा, इथे उलटं झालं होतं. जर आपण x1 घेतला तर y किती येणार आहे 1 + 3 4 येणार आहे. x जर आपण 2 घेतला तर y किती येणार आहे 2 + 3 5 येणार आहे. आणि y जर x जर आपण 3 घेतला तर 3 + 3 6 येणार आहे, म्हणजे 1 4 2 5 आणि 3 6. याप्रमाणे तुम्ही पॉईंट्स प्लॉट करायचे आणि ही लाईन ह्या 2 लाईन काढायच्या आहेत. ही एक जी लाईन आहे ती मी तुम्हाला काढून देते. ह्याचा ग्राफ आपण इथे आपल्या ग्राफ पेपर इथे याच पेपरवरती मी इथे खाली सोडून देते तुम्हाला. 2x + y = 5. बघा मग आता इथे आपण डायरेक्ट
म्हणजेच वाय इज इक्वल टू 5 मायनस 2x. एक्सची काय केलेली आहे, डबल केली, म्हणजे हे इकडे पक्षांतर झालेलं आहे. तर आता आपण टेबल तयार करू डायरेक्टली. एक्स वाय आणि एक्स वाय. आता मी जर एक्सची व्हॅल्यू 1 घेतली तर इथे बघा एक्स इज इक्वल टू 1, वाय इज इक्वल टू 5 मायनस 2 इंटू 1, वाय इज इक्वल टू 5 मायनस 2, वाय इज इक्वल टू 3. वायची व्हॅल्यू आली 3 आली, म्हणजे 1 3. आता मी जर एक्स इज इक्वल टू 2 घेतले तर वाय इज इक्वल टू 5 मायनस 2 इंटू 2, वाय इज इक्वल टू 5 मायनस 4, वाय इज इक्वल टू 1. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 2 घेतली तर वायची व्हॅल्यू 1 येणार आहे. 2 आणि 1. मी जर एक्सची व्हॅल्यू 3 घेतली तर वाय बरोबर इथे येणार आहे 5 मायनस 2 इंटू 3. बघा मग इथे काय येणार आहे आन्सर, वाय इज इक्वल टू 5 मायनस 6, वाय इज इक्वल टू मायनस 1. म्हणजे आता इथे 3 घेतले, मायनस 1, 3 अँड मायनस 1. याप्रमाणे आपल्याला इथे ही उत्तरं मिळालेली आहेत. बघा तर आता आपण या पॉईंटचा ग्राफ मी इथे तुम्हाला काढून दाखवते. मगाशाच ग्राफ पेपरवर काढते आता आधी काढलेल्या, फक्त आपण जरा त्याला आयडेंटिकल मार्क्स थोडे वेगळे देऊयात. पेनाने आपण त्याचे कॉर्डिनेट्स आहेत म्हणजे लक्षात येईल. 1 3 1 3 1 अँड 3 इथे कॉर्डिनेट्स लिहिते 1 3. त्यानंतर 2 1 2 1 इथे, आणि त्यानंतर 3 मायनस 1 3 मायनस 1 इथे. याप्रमाणे 3 मायनस 1 आणि इथे आहे 1 2 आणि हा आहे 2 1 आणि आहे 1 3. याप्रमाणे हे 3 पॉईंट्स आहेत. आता आपण हे तीनही पॉईंट्स जोडूया. जरा विद्यार्थी मित्र मी जरा इथे पेनाने तुम्हाला हे करून देते, म्हणजे हे शक्यतो पेनाचा वापर करू नये ग्राफ पेपरमध्ये, पेन्सिलनेच लिहावं. पण तुम्हाला समजण्यासाठी मी इथे पेनाने लिहिते, कारण ही मगाशी एक लाईन आहे आधीची काढलेली ती त्याच पेपरवर आहे. आपला वेळेचा अभाव आहे त्यामुळे मी पटकन तुम्हाला इथेच काढून दाखवते. हे पहा मी तीनही पॉईंट्स जोडते. तीनही पॉईंट्स कोलिनियर आहेत म्हणजे एकरेषीय आहेत. बघा दिसत आहेत तुम्हाला, आहे तिथे एकरेषीय. आता मी याचं इक्वेशन इथे लिहिले तरी चालेल. कसं इक्वेशन आहे त्या लाईनचं, x 2x प्लस वाय इज इक्वल टू 5. बघा 2x प्लस वाय इज इक्वल टू 5, बरोबर आहे. याप्रमाणे हा ग्राफ इथे झालेला आहे आणि याप्रमाणे तुम्ही हे ग्राफ काढायचे आहेत. हा एक्सरसाइज व्यवस्थितपणे आपल्या वहीमध्ये सोडवायचा आहे. बघा इथे आन्सर सगळे लिहिलेले आहेत. धन्यवाद.